नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये जो विभाग चौथा आहे भाषा अभ्यास, जो 16 गुणांसाठी आहे, त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे नेमके कोणते प्रश्न येणार? तर तेच प्रकार आज आपण पाहणार आहोत की नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये येऊ शकतात. तर मित्रांनो, पाहूया हा व्हिडिओ आणि आपले 16 गुण पक्के करूया. मित्रांनो, विभाग चौथा भाषा अभ्यास जो 16 गुणांचा आहे, त्यामध्ये व्याकरण कृती 8 गुणांसाठी आहे आणि भाषिक कृती 8 गुणांसाठी आहे. तर यामध्ये आपण दोन्हीही एकत्रित पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न व्याकरण कृतीमध्ये असतो समास, जो आहे 2 गुणांसाठी. आय होप तुम्ही याआधी मराठीचा कृतीपत्रिकेचा आराखडा जो मी अपलोड केला होता तो पाहिला असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर त्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार भाषा अभ्यास यामधील पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न चौथा व्याकरण कृती, त्यामध्ये पहिला आहे समास, जे आहे 2 गुणांसाठी. तर आपल्याला 10वीला कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास, त्यामध्ये इतरेतर समाहार आणि वैकल्पिक द्वंद्व हे 3 समास आणि हे 2 समास, अशा प्रकारे एकूण 5 समासाचे प्रकार आहेत. त्यानंतर आहे दुसरं शब्दसिद्धी. शब्दसिद्धी हा विभाग आपल्यासाठी 2 गुणांना आहे. ओके, शब्दसिद्धीमध्ये आहे प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. त्यानंतर आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती हा जो प्रकार आहे तर तो भाषिक कृतीमध्ये आहे, जो 4 गुणांसाठी आहे. आता यामध्ये नेमके कोणते कोणते प्रश्न असतात? तर एक तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्याचबरोबर एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा अर्थछटा, ज्याप्रमाणे आपल्या पुस्तकामध्ये आहे त्याप्रमाणेच. आणि 5वा आहे शब्दातील अक्षरांपासून नवीन शब्द बनवणे. ओके, तर हे एवढे 5 प्रकार शब्दसंपत्तीमध्ये आहेत. त्यानंतर आहे चौथा प्रश्न, जो आहे लेखन नियमानुसार लेखन, हे एकूण 2 गुणांसाठी आहे, ज्यामध्ये आहे अचूक शब्द ओळखणे आणि त्याचबरोबर लेखन नियमानुसार वाक्य लिहिणे. एखादे वाक्य लेखन नियमानुसार चुकीचं दिलं असेल ते तुम्हाला बरोबर करून लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे 5वं विरामचिन्हे. विरामचिन्हे हा विभाग 1 गुणांसाठी आहे, ज्यामध्ये योग्य विरामचिन्हे वापरणे आहे किंवा त्याचबरोबर चुकीची विरामचिन्हे बदलून किंवा ओळखून योग्य विरामचिन्हांचा वापर करणे. ओके, अशा प्रकारचे 2-3 प्रकारचे प्रश्न यामध्ये यापैकी कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात 1 गुणांसाठी. त्यानंतर आहे 6वं पारिभाषिक शब्द, जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 114 या ठिकाणी 114 आहे, 114 आणि 115 पानावरती आहेत तर ते शब्द. त्याच्यानंतर आहे 7वं वाक्प्रचार, गद्य आणि पद्यावरती आधारित जे वाक्प्रचार आहेत तर ते. तर वाक्प्रचार हे एकूण 4 गुणांसाठी आहेत आणि पारिभाषिक शब्द 1 गुणांसाठी आहे. ओके, 2 पारिभाषिक शब्द विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हा पूर्ण भाषा अभ्यास व्याकरण यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातील याचा आराखडा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.